नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीमान गोकुळे चंदज विद्यालय कोपरगाव यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक 9 उष्णता या संबंधी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण मागील तासाला उष्णतेचे संक्रमण, उष्णता संक्रमणाचे प्रकार, उष्णतेचे वहन, अभिसरण व प्रारण, उष्णतेचे संक्रमण द्रव पदार्थांमधून कसे होते, त्याच पद्धतीने व्याख्या हे आपण प्रयोगाच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घनता व अभिसरण संबंध. सर्वात प्रथम आपण साहित्यांची ओळख करून घेऊ. साहित्य आहेत चिमटा, परीक्षा नळी, बर्नर, उकळलेले पाणी, जाळीत गुंडाळलेला बर्फाचा खडा. आता या प्रयोगातून आपल्याला घनता व अभिसरण यांचा संबंध काय हे समजून घ्यायचं आहे. परीक्षा नळी, बर्फाचा खडा, स्टीलची जाळी, बर्नर, मेणबत्ती इत्यादी साहित्य आपण या ठिकाणी घेतलेले आहे. आता कृती लक्षात घ्या. एका परीक्षा नळीत पाणी घ्या. स्टीलच्या एका जाळीत बर्फाचा एक तुकडा गुंडाळून परीक्षा नळीत सोडा. तो तळाशी जाईल. आता चिमट्याने परीक्षा नळी पकडून आकृतीत दाखवल्याप्रमाणे तिरकी धरून तिच्या वरच्या भागाला बर्नरने उष्णता द्या. त्या भागातील पाणी उकळू लागेल तेव्हा उष्णता देणे बंद करा. आता तळाशी असलेल्या बर्फाच्या खड्याचं निरीक्षण करा. तरीही वरच्या भागाला उष्णता दिली तरीही ती तळापर्यंत पोहोचत नाही. हे कसे घडते? तर उष्णतेमुळे घनता कमी झालेले पाणी खाली जाऊ शकत नाही. त्यामुळे अभिसरण क्रिया या ठिकाणी घडलेली नाही. मग घनता व अभिसरण संबंध काय हे आपण या प्रयोगातून समजून घेतलं आहे. अभिसरण क्रिया का घडली नाही या ठिकाणी याचं कारण तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढील मुद्दा पाहणार आहोत, प्रारण म्हणजे काय. तर या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. या आकृतीचं निरीक्षण करा. शेकोटी आहे आणि एका व्यक्तीचे 2 हात शेकोटीच्या जवळ आहेत. एक मेणबत्ती पेटवून उभी धरा. तिच्या दोन्ही बाजूंनी तळहात दूर धरा. हात थोडे थोडे जवळ आणा आणि काय जाणवते याचं निरीक्षण करा. तुम्ही शेकोटीजवळ किंवा सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहिले आहेत का? सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य व पृथ्वी या दरम्यान हवासुद्धा नाही. हवेचा थर पृथ्वी लगतच आहे. मग ही उष्णता आपल्यापर्यंत कशी आली किंवा कशी पोहोचली? कोणतेही माध्यम नसताना ती उष्णता आपल्यापर्यंत आली. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं? इथं शेकोटी आहे, आपण हात लांब धरलेले आहे, तरी ही उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. माध्यम आहे का मध्ये? काही माध्यम कोणतंही नाही, परंतु तरीसुद्धा ती उष्णता आपल्यापर्यंत पोहोचत आहे. यावरून आपल्याला काय लक्षात आलं? कोणतेही माध्यम नसताना ही उष्णता संक्रमित झालेली आहे. मग अशा प्रकारे माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला प्रारण असे म्हणतात. मग प्रारण म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घ्या आणि वहीत लिहा. आता विज्ञानाची किमया पाहू. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाची किमया निसर्गातील अनेक वस्तू, उदाहरणार्थ झाडे, डोंगर, दगडगोटे, रस्ते यांपासून उष्णतेचे प्रारण होत असते. या प्रारणाचा वापर करून रात्रीच्या वेळी आजूबाजूचा परिसर दिसू शकेल असा कॅमेरा विकसित झालेला आहे. त्याला अवरक्त कॅमेरा असे म्हणतात. अशा कॅमेऱ्याचा वापर करून रात्रीच्या वेळेस शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवता येते. तर विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, रात्रीसुद्धा चोरांच्या किंवा शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवू शकेल असा कॅमेरा म्हणजेच अवरक्त कॅमेरा विज्ञानात शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे. उष्णतेचे प्रारण होत असताना ही प्रारणे जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग हा वस्तूकडून शोषला जातो तर काही भाग परावर्तित केला जातो. एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगांवर किंवा अंगभूत गुणधर्मांवर अवलंबून असते. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या.
त्यानंतर या ठिकाणी एक प्रयोग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करून पहा घरी. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे. ॲल्युमिनियमचा एकसारखा आकाराचा असलेला डबा, 2 डबे घ्या. 2 सारखेच काचेचे लहान ग्लास, पाणी, तापमापी आणि काळा रंग इत्यादी. आता त्या ठिकाणी कृती काय करायची आहे. एक डबा बाहेरून काळ्या रंगाने पूर्ण रंगवा, तो वाळू द्या, दुसरा तसाच ठेवा. नंतर दोन्ही डब्यांमध्ये समान तापमानाचे पाणी भरलेले प्रत्येकी 1-1 ग्लास ठेवा. झाकण लावा. हे दोन्ही डबे उन्हात ठेवा. उन्हात 2 तास ठेवल्यानंतर या दोन्ही डब्यांमधील ग्लासातील पाण्याचे तापमान मोजा. तापमानातील फरकाचं कारण काय ते कारण तुम्ही वहीत लिहून काढा. त्यानंतर उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक हे आपण पाहणार आहोत. एका काचेच्या चंचू पात्रामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये चमचा, तांब्याची पट्टी किंवा सळी, कंपासमधील डिवायडर, पेन्सिल, प्लास्टिकची पट्टी इत्यादी साहित्य त्याच्यात ठेवा. त्यामध्ये गरम केलेले पाणी टाका. ते पाणी 60 अंश ते 70 अंशपर्यंत तापवलेले असले पाहिजे. थोडा वेळ थांबून त्यातील प्रत्येक वस्तूच्या बाण्याबाहेरील टोकाला स्पर्श करून पहा व स्पर्श केल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं. ती वस्तू गरम आहे, खूप गरम आहे, कोमट आहे की वातावरणा इतकी थंड आहे याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. आणि ते निरीक्षण या तक्त्यामध्ये तुम्हाला नोंदवायचं आहे. या तक्त्यामध्ये इथं वस्तूचं नाव लिहा आणि त्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं, टोकाला आलेली उष्णता आहे किंवा नाही, खूप गरम, गरम, कोमट, वातावरणा इतकी थंड, ते या ठिकाणी नोंदवा. मग यावरून तुम्हाला काय जाणवेल विद्यार्थी मित्रांनो. यावरून काय निष्कर्ष काढाल. काही पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत तर काही पदार्थ दुर्वाहक आहेत. तांब्याच्या पट्टीतून किंवा भांड्यातून उष्णता सहजपणे वाहून नेली जाते, परंतु प्लास्टिक, लाकूड यांमधून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही. गरम चहा काचेच्या ग्लासमध्ये किंवा मातीच्या कपात घेतला तर तो आपण सहजपणे हातात धरू शकतो, पण तो चहा स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा तांब्याच्या भांड्यात घेतला तर तो ग्लास किंवा भांडे आपण हातात घेऊ शकत नाही, ते गरम होतील. आता या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. उन्हाळ्यात पांढरे तर हिवाळ्यात गडद काळ्या रंगाचे कपडे का वापरतात. पांढरे कपडे आपाती उष्णता प्रारणाचा बराचसा भाग हा परावर्तित करतात, त्यामुळे आपल्याला जास्त गरम वाटत नाही आणि म्हणून उन्हाळ्यात पांढरे कपडे वापरतात. गडद काळ्या रंगाचे कपडे आपाती उष्णता प्रारणाचा बराचसा भाग शोषून घेतात. हिवाळ्यात असे कपडे घातल्याने आपल्याला उबदार वाटते, म्हणून हिवाळ्यात गडद काळ्या रंगाचे कपडे वापरतात. आता उन्हाळ्यात पांढरे तर हिवाळ्यात गडद काळ्या रंगाचे कपडे का वापरतात याचं कारण तुम्हाला लक्षात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे कारण तुम्ही वहीत लिहा. पुढचा मुद्दा आहे उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. या आकृतीचं सर्व विद्यार्थ्यांनी निरीक्षण करा. या ठिकाणी एक बॉल आहे, धातूचा गोळा आहे, त्याच पद्धतीने कडे आहेत आणि एक जाळे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या गोल रिंगणमधून हा बॉल सुरुवातीला आपण उष्णता देण्यापूर्वी त्याच्यातून जाईल याची नोंद घ्या आणि त्यानंतर उष्णता दिल्यानंतर काय घडते याचं निरीक्षण करा. या प्रयोगावरून तुमच्या काय लक्षात येईल की उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यास आकुंचन पावतात. उष्णतेमुळे स्थायूंचे प्रसरण होते व उष्णता काढून घेतल्यास ते पुन्हा मूळ स्थितीत येतात. मात्र निरनिराळ्या स्थायूंचे प्रसरण पावण्याचे प्रमाण निरनिराळे असते. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. उष्णता देण्यापूर्वीची स्थिती काय होती आणि उष्णता दिल्यानंतर काय स्थिती झाली हे या प्रयोगावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे. स्थायू पदार्थाचं प्रसरण व आकुंचन होते किंवा नाही हे आपण समजून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उष्णतेमुळे द्रव पदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन. या प्रयोगावरून द्रव पदार्थाचे प्रसरण व आकुंचन कसे होते ते आपण समजून घेऊ.
या ठिकाणी तापमापे आहे, त्याचबरोबर काचेची पोकळ नळी आहे, पाणी आहे, शंकुपात्र, स्टँड, बर्नर आणि इथं जाळी. या प्रयोगावरून द्रव पदार्थाचे प्रसरण व आकुंचन कसे होते हे आपण समजून घेणार आहोत. साहित्य त्यासाठी सांगितलेले आहेत. 500 मिलीमीटरचे शंकुपात्र, 2 छिद्रांचे रबरी बुज, काचेची पोकळ नळी, मोजपट्टी, तापमापी, स्टँड, जाळी, बर्नर, आलेख, पेपर इत्यादी वस्तू आपल्याला या प्रयोगासाठी लागणार आहेत. आता कृती लक्षात घ्या. शंकुपात्र पाण्याने पूर्ण भरा. काचेची नळी व तापमापी रबरी बुचामध्ये बसवून शंकुपात्राला बसवा. पाण्याला उष्णता देणे सुरू करा. मोजपट्टीच्या आधारे काचेच्या नळीमधील पाण्याची पातळी तापमानाच्या प्रत्येक 2 अंश सेल्सिअस वाढीनंतर नोंदवायची आहे. साधारणपणे 10 वाचने घ्या. तापमानात वाढ होत असताना पाण्याच्या पातळीत होणारा बदल दर्शवणारा आलेख काढा आणि उष्णता देणे थांबल्यानंतर काय होते त्याचं निरीक्षण करा व ते निरीक्षण वहीत नोंदवा. या प्रयोगावरून आपल्याला असे लक्षात येते की द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते व त्यामधील आकारमान वाढते. याला द्रवाचे प्रसरण होणे म्हणतात. तापमान कमी केल्यास त्याचं आकुंचन होतं. हे आपल्याला या प्रयोगावरून लक्षात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, तापमापीमध्ये पारा, अल्कोहोल याचा वापर का करतात? कारण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तापमापीमध्ये पारा वापरतात कारण पाऱ्याच्या गोठणांकात आणि उत्कलनांकात खूप अंतर आहे. पाऱ्याचा गोठणांक 39 अंश सेल्सिअस आणि उत्कलनांक 375 अंश सेल्सिअस इतका आहे. पारा चमकदार असल्याने तो चटकन दिसतो आणि पारा काचेला चिकटत नाही. महत्त्वाचे गुणधर्म आहेत, लक्षात घ्या. पाऱ्याचे प्रसरण नियमित आणि एकसारखे होते, ते कायम असते. पाऱ्याचा गोठणांक 39 अंश सेल्सिअस असल्याने त्यापेक्षा कमी तापमानासाठी पारा भरलेला तापमापी वापरता येत नाही. अल्कोहोलचा गोठणांक सुमारे 115 अंश सेल्सिअस असल्याने अशा वेळी अल्कोहोल भरलेला तापमापी वापरतात आणि म्हणून तापमापीमध्ये पारा, अल्कोहोल याचा वापर केला जातो. हे तुम्ही लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं वहीत नोंदवा. उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थांचे प्रसरण व आकुंचन कसे होते ते आपण या ठिकाणी पाहू. या ठिकाणी शास्त्रज्ञ पहा. सर जेम्स ड्युआर हे स्कॉटिश वैज्ञानिक होते. त्यांनी 1892 मध्ये पहिला थर्मास फ्लास्क तयार केला, म्हणून त्याला ड्युआर फ्लास्क असे म्हणतात. पदार्थ थंड अथवा गरम राहण्यासाठी ड्युआर फ्लास्क आजही वापरात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन इंटरनेटवर जाऊन या शास्त्रज्ञाची जेम्स ड्युआर असं सर्च करा आणि या शास्त्रज्ञाची सविस्तर माहिती संग्रहित करा, आपल्या वहीत लिहा. त्यानंतर थर्मास फ्लास्क, ड्युआर फ्लास्क कसा आहे, या शास्त्रज्ञांनी जे शोध लावलेला आहे त्या थर्मास फ्लास्कविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहू. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. या आकृतीचं निरीक्षण करा. थर्मास फ्लास्क, चांदीचा मुलामा दिलेला काचेचा पृष्ठभाग या ठिकाणी दिलेला आहे. त्याच पद्धतीने स्प्रिंग आहे इथं बसवलेली दोन्ही बाजूंनी. गरम किंवा थंड द्रव पदार्थ या बाटलीच्या आतमध्ये आहे आणि इथं स्पंज आहेत. त्याचबरोबर रबरी आधारकसुद्धा या ठिकाणी आहे आणि धातू प्लास्टिकचे भांडे बाहेरून आहे. निर्वात पोकळी या ठिकाणी आहे. ही जी पांढऱ्या रंगात आहे ही निर्वात पोकळी आहे. तर अशा पद्धतीने या थर्मास फ्लास्कची रचना आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. जेव्हा आता याचा उपयोग काय आहे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादा उष्ण पदार्थ फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा आतील नळीच्या
चकचकीतपणामुळे बाहेर जाणारी उष्णता पुन्हा आत परावर्तित होते, म्हणजेच तिचे प्रारण होत नाही. निर्वात पोकळीमुळे, ही जी निर्वात पोकळी आहे, या निर्वात पोकळीमुळे उष्णतेचे वहन होऊ शकत नाही व अभिसरणही होऊ शकत नाही. त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागाकडे संक्रमित होत नाही आणि आतल्या आत दीर्घकाळ राहते. तरीही थोडी उष्णता वरील झाकणाच्या बाजूकडून किंवा काचेतून होणाऱ्या अल्प वहनामुळे बाहेर येतच असते. जरी ती उष्णता असेल, पण या ठिकाणी झाकण बसवलेलं आहे, इथूनच थोडीशी अल्प प्रमाणात त्या उष्णतेचे वहन होऊ शकते. त्यामुळे 2-3 तासानंतर आतील उष्ण पदार्थ तेवढा उष्ण राहत नाही. हा जो आतील पदार्थ आहे, 2-3 तासानंतर मात्र त्याच्यात बदल आपल्याला जाणवतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, थर्मास फ्लास्कची आकृती, जेवढ्या आकृत्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या आकृत्या तुम्ही वहीत काढा आणि आकृत्यांना योग्य ते नाव द्या आणि लक्षात घ्या या आकृतीचं उपयोग, त्यानंतर थर्मास फ्लास्कचे कार्य काय याची माहिती वहीत लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, थर्मोवेअर म्हणजे काय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. थर्मोवेअरची रचना आपण या ठिकाणी समजून घेतली, पण तरी थर्मोवेअरमध्ये एकात एक बसवलेली 2 भांडी असतात. बाहेरचे भांडे प्लास्टिकचे असते तर आतील भांडे चकचकीत धातूचे असते. दोन्ही भांड्यांमध्ये हवा असते. थर्मोवेअरचे कार्य काय आहे हे समजून घेतलं, पण तरी परत एकदा लक्षात घ्या, बंदिस्त हवा ही उष्णतेची दुर्वाहक असते. त्यामुळे वहनाने आणि अभिसरणाने भांड्यातील उष्णता बराच काळ फारशी बाहेर जात नाही. भांड्याचा आतील पृष्ठभाग चकचकीत असल्याने प्रारणाने उष्णतेचे उत्सर्जन होत नाही. त्याच पद्धतीने प्लास्टिकच्या झाकणामुळे उष्णतेचे संक्रमणही फारसे होत नाही. म्हणून थर्मोवेअरमध्ये गरम पदार्थ दीर्घकाळ गरम राहतात. अतिशय महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. थर्मोवेअर म्हणजे काय याची माहिती पण वहीत लिहा. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी भरपूर मुद्दे पाहिलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण पाहिलं की घनता व अभिसरण यांचा संबंध काय, प्रारण म्हणजे काय, विज्ञानाची किमया पाहिली, उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक पदार्थ कोणते, उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन, स्थायू पदार्थाचे प्रसरण आकुंचन कसे होते प्रयोगाच्या माध्यमातून समजून घेतलं. द्रव पदार्थाचं प्रसरण व आकुंचन कसे होते हे पण समजून घेतलं प्रयोगाच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने तापमापीमध्ये पारा अल्कोहोल का वापरतात ते समजून घेतलं. जेम्स ड्युआर या शास्त्रज्ञाची माहिती घेतली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थर्मास फ्लास्क. आजही आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करत असतो. आणि थर्मोवेअर म्हणजे काय, शेवटचा मुद्दा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भरपूर माहिती पाहिलेली आहे. या ठिकाणी हे 9वं प्रकरण उष्णता हे प्रकरण संपलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या धड्याखालील संपूर्ण स्वाध्याय तुमच्याकडे पुस्तक आहे, त्या पुस्तकातून संपूर्ण स्वाध्याय लिहा आणि सुंदर हस्ताक्षरात संपूर्ण माहिती लिहून काढा. धन्यवाद.